नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता सध्या हिवाळा सुरू आहे आणि आज आपण हिवाळा स्पेशल आणि खास करून आपली रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी मध्ये बाजरीच्या पिठाच्या कोथिंबीर वड्या कशा तयार करायच्या ते आज आपण पाहणार आहोत. करायला अगदी सोप्या आहेत आणि हिवाळा स्पेशल रेसिपी आहे. हिवाळ्यामध्ये आपण खूप सारे बाजरीचे पदार्थ पाहिलेले आहेत, त्यातलाच हा एक आहे बाजरीच्या कोथिंबीर वडी. तर या अगोदर तुम्ही ही वडी करून पाहिली असेल किंवा नसेल, पण मी सांगितलेल्या या पद्धतीने तुम्ही करून पहा. तुमची वडी एकदम खमंग आणि खुसखुशीत होईल. त्याचबरोबर खूप पौष्टिक अशी ही वडी तयार होते, कारण यामध्ये आपण पूर्ण बेसन न वापरता यामध्ये बाजरीच्या पिठाचा वापर केलेला आहे. आणि हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त बाजरीचं सेवन केलं जावं, कारण बाजरी ही उष्ण असते, त्यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळते. तर हिवाळ्यामध्ये खास करून बाजरी खाल्ली जाते. तर ही रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. बाजरीच्या पिठाची कोथिंबीर वडी करण्यासाठी इथे साधारण 1 वाटी मी बाजरी घेतली, तर त्याच्या तिप्पट मी कोथिंबीर घेतलेली आहे. म्हणजे 3 वाट्या कोथिंबीर घेतलेली आहे. तर कोथिंबीर सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायची, नंतर पूर्ण निथळून कोरडी करून घ्यायची आणि नंतरच आपल्याला ती बारीक चिरून घ्यायची आहे. तर 1 वाटी बाजरीचं पीठ आहे, अर्धी वाटी बेसनचं पीठ आहे, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, साधारण 2 चमचे एवढे तीळ घेतलेले आहेत, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि लसणाचा ठेचा करून घेतलेला आहे, थोडंसं तेल लागणार आहे, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा धने जिऱ्याची पूड घेतलेली आहे. तर सुरुवातीला आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला एका भांड्यामध्ये आपण हे बाजरीचं पीठ आणि बेसनचं पीठ घालून घेऊया. त्यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं आहे. तर वडी आतून घट्ट न होता खुसखुशीत व्हावी त्यासाठी इथे मी तेल घालते आहे. हे पूर्ण या पिठाला चोळून घ्यायचं आहे. तेल पूर्ण या पिठाला चोळून झालेलं आहे आणि आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालूयात. यामध्ये सुरुवातीला कोथिंबीर घालूया. त्याचबरोबर हिरवी मिरचीचा ठेचा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये हिरवी मिरची कमी जास्त घालू शकता. त्याचबरोबर तीळ, तर यामध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा तीळ घातलेले आहेत. तर उरलेले जे तीळ आहेत ते आपण नंतर वापरणार आहोत. चवीनुसार मीठ, 1 चमचा धने जिरे पावडर, अर्धा चमचा ओवा आणि थोडीशी हळद. आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालत याचा एक घट्ट असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. जेवढी यामध्ये जास्त कोथिंबीर घालाल तेवढी ही कोथिंबीर वडी छान होते. तर यामध्ये मी साधारण 1 वाटीसाठी 3 वाट्या असं प्रमाण घेतलेलं आहे. पीठ आपलं इथे मळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. छान असं घट्ट गोळा मी मळून घेतलेला आहे. याला थोडंसं वरून तेल लावून घेऊया. तेल लावून झाल्यानंतर आता आपण याचे 2 गोळे तयार करून घेऊया आणि याचे आपल्याला रोल तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जेवढ्या साईजची वडी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही रोल तयार करू शकता. आता याला वरून थोडेसे तीळ लावून घेऊया. अशाच पद्धतीने याचा सुद्धा आपण एक रोल तयार करून घेऊया. मस्त
आता हे रोल आपल्याला पाण्याच्या वाफेवरती वाफवून घ्यायचे आहेत. तर मोदकाची चाळण घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे रोल ठेवायचे आहे. मोदकाच्या चाळणीला आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपण हे रोल या चाळणीमध्ये ठेवूया. आणि आता आपण हे इकडे मी गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता आपण ही चाळण उकळत्या पाण्यावरती ठेवूया आणि याच्यावरती आता झाकण ठेवूया आणि 10 ते 15 मिनिटे छान ही वडी वाफवून घेऊया. वडी आपली 15 मिनिटे छान वाफवून घेतलेली आहे. नंतर ही वडी मी काढून फॅन खाली ठेवली आणि 10 मिनिटे ही फॅन खाली अशी थंड होण्यासाठी ठेवली होती. तर याच्या जेव्हा वड्या आपण पाडतो त्यावेळेस गरम ही यामध्ये अजिबात वड्या पडत नाहीत. त्यासाठी पूर्ण हे रोल आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. तर आता आपण याच्या वड्या तयार करून घेऊयात. पिठाला आतून आपण तेल लावून घेतलं होतं, तेल छान चोळून घेतलं होतं. त्यामुळे एकदम खुसखुशीत अशा या वड्या तयार होतात. पहा, आतून तुम्ही पाहू शकताय अगदी पोकळ झाल्यासारखी वडी झालेली आहे. मस्त अशा वड्या झालेल्या आहेत. तर आता आपण या सगळ्या वड्या अगोदर कट करून घेऊया. कोथिंबीर वडी आपली सगळी कट करून झालेली आहे. आता आपण ही तळून घेऊयात. त्या अगोदर इथे मी तुम्हाला एक टिप देईन, कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची नाही. तर काय होतं की जेव्हा आपण असे रोल करतो आणि नंतर ते कट करायला घेतो त्यावेळेस कोथिंबीर चाकूला अडकून बसते आणि वडी अजिबात व्यवस्थित कट होत नाही किंवा ती तुटते. तर ते टाळण्यासाठी कोथिंबीर वडी करताना एकदम बारीक अशी कोथिंबीर आपल्याला चिरून घ्यायची आहे. वडी तळण्यासाठी मी गॅसवरती तेल गरम करून घेतलेलं आहे. सुरुवातीला फुल गॅस ठेवला, तेल गरम करून घेतलं आणि नंतर आता एकदम बारीक असा गॅस ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ही वडी तळून घ्यायची आहे. त्यामुळे काय होतं की तेल सुरुवातीला चांगलं गरम झालं आणि नंतर बारीक गॅस केला की वडी छान कुरकुरीत होते किंवा ती आतपर्यंत छान तळली जाते. त्यासाठी अशा पद्धतीने सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला मीडियम किंवा एकदम बारीक गॅसवरती ही वडी तळून घ्यायची आहे. छान खरपूस रंग येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत ही वडी आपल्याला तळून घ्यायची आहे. एक एक करून असं दुसऱ्या बाजूने आपण पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूनी छान या वड्या खरपूस अशा तळून घेऊया. दोन्ही बाजूनी मस्त अशी क्रिस्पी खरपूस ही वडी तळलेली आहे. एकदम मस्त खुसखुशीत झालेली आहे. वरून अशी क्रिस्पी झालेली आहे. तुम्ही पाहू शकताय. आपण ही काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने बाकीच्या वड्या सुद्धा आपण तळून घेऊयात. मस्त अशी वरून क्रिस्पी आणि आतून खुसखुशीत अशी आपली हिवाळा स्पेशल बाजरीच्या पिठातील कोथिंबीरीची वडी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकताय. दिसायला किती सुंदर दिसते, करायला अगदी सोपी आहे आणि एकदम वरून कुरकुरीत झालेली आहे, खुसखुशीत झालेली आहे. चवीला तर भन्नाट लागते. ही पद्धत वापरून तुम्ही नक्की करून पहा. हिवाळा स्पेशल ही बाजरीच्या पिठातील कोथिंबीर वडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन वरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.